आहे. हा कार्यक्रम घ्यायचं आता आमचं एवढंच होतं की एक कारण होतं की आम्ही याच आपण हे जे काही आता चालू आहे, एक दोनच मिनिटं फक्त मी राजकारणाविषयी तुम्हाला बोलणार आहे की जे काही म्हणजे आत्ताची मुलं होती त्यांनी मला सांगितलं की वहिनी तुमच्याबद्दल अशी अशी काही चर्चा होतीये की बाबा मी असं एक मराठा समाजाचे आहे आणि तुम्हाला मतदान करू नका, असं हे जे काही चर्चा होतीये, तर हे चर्चेला पूर्णपणे स्टॉप आणण्यासाठी आजचा हा एवढा मोठा कार्यक्रम घेतलेला आहे. कारण आतापर्यंत कधीच जातपात कोणी माझ्याशी बोलताना किंवा मी कोणाकडे जाताना कधीच कोणी मला विचारलं नव्हतं की मी कुठल्या जातीचे किंवा काय आहे. तर मला असं वाटतं की इथं जमलेल्या माझ्या सगळ्या महिलाच सांगतील की बाबा या ज्या आहेत माझ्या बचत गटासोबतच्या माझ्या सर्वच महिला सांगतील की मी आतापर्यंत पूर्णपणे आपल्या मंगळवार पेठेमध्ये जे काही काम केलेलं आहे ते पूर्णपणे मनापासून आणि आपल्या समाजासाठीच केलेलं आहे आणि इथून पुढे सुद्धा मी आपल्या समाजासाठीच काम करणार आहे आणि आम्ही मरला इथंच आहे. मला फक्त याच्यात काही राजकारण घ्यायचं नव्हतं आजच्या कार्यक्रमात, पण आता मी येता येता मला एक दोघांनी सांगितलं की वहिनी असा असा मुद्दा निघतोय, तर मला फक्त त्या मुद्द्यावरती बोलायचं होतं. कारण अमृता अहिवळे आणि प्रणिल अहिवळे यांच्याविषयी तुम्हाला सगळ्यांनीच सांगितलं आणि मी छाती ठोकपणे सांगते की मी जय भीमची सून आहे आणि मी इथं या मातीमध्येच मरणार आहे. मी कोणासारखीही या इथं मी हेच सांगते तुम्हाला की मी बाकीच्या उमेदवारांसारखी कुठेही बाहेर राहत नाही. 12-12 वाजेपर्यंत माझ्या महिलांसाठी मी पोलीस स्टेशनला सुद्धा जात असते. त्यामुळे कुठल्याही महिलांनी माझ्याबद्दल कधी गैरसमज केलेला नाहीये आणि इथून पुढे पण त्या करणार नाहीत, एवढंच मी सगळ्यांना आज मनापासून सांगते की. आणि आज काही राजकीय मला बोलायचं नव्हतं, पण हा राजकीय मी बोलले फक्त तुमच्यासाठी की तुमचीच मुलगी आहे, तुमचीच सून आहे, एवढं फक्त लक्षात ठेवा आणि तुमचा निर्णय तुम्ही घ्यायचा आहे 20 तारखेला, एवढंच सांगतो. आणि परत आपण आता अमृता अहिवळे यांचा सगळे मिळून आपण सत्कार करतो.